सलमान खानला पाकिस्तान सरकारनं दहशतवादी म्हणून घोषित केलंय। सलमाननं सौदी अरेबियातील एका कार्यक्रमात पाकिस्तान आणि बलुचिस्तान यांचा वेगवेगळा उल्लेख केला, त्यामुळे पाकिस्तान सरकारला चांगल्याच मिरच्या झोंबल्यात। या वक्तव्यानंतर नाराज झालेल्या पाकिस्तानच्या शहबाज सरकारनं एका अधिकृत अधिसूचना जारी करत सलमानला थेट दहशतवादी म्हणून घोषित केलंय। पाकिस्तानच्या दहशतवादी विरोधी अधिनियमांतर्गत पाकिस्ताननं हे पाऊल उचललंय। यासोबतच सलमानचं नाव 4th शेड्यूलमध्ये देखील टाकण्यात आलंय। बिहारमध्ये मतदानाच्या तोंडावर तेजस्वी यादव यांनी अनेक लोकप्रिय घोषणा केल्यात। विजय मिळाल्यास त्रिस्तरीय पंचायत प्रतिनिधींचं मानधन दुप्पट करण्याचं आश्वासन तेजस्वी यादव यांनी दिलंय। यासह सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं व्यापारी, न्हावी, कुंभार आणि लोहार यांच्यासाठी अनेक घोषणाही केल्यात। बिहारच्या जनतेने भाजपला 20 वर्ष दिली, मात्र आम्ही फक्त 20 महिने मागतोय आणि मला जनतेवर पूर्ण विश्वास आहे की यावेळी बदल होईल आणि सरकारही बदलेल, असा विश्वास तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला आहे। किशनगंजमधील निवडणूक सभेत राज्याचे नेते तेजस्वी यादव यांनी भाजप आणि एनडीएवर जोरदार निशाणा साधलाय। माझे वडील लालू प्रसाद यादव यांनी अडवाणींना अटक केली होती, मग मी अमित शहांच्या धमक्यांना का घाबरू, असा सवाल करत तेजस्वी यादव यांनी मोदींवर देखील टीका केली आहे। पंतप्रधान बिहारमध्ये फक्त शिवीगाळ करायला येतात, जनतेच्या समस्यांवर बोलत नाहीत, असं तेजस्वी यादव म्हणाले। बिहारमधील जनता आता बदलाच्या मूडमध्ये आहे आणि राज्यातच त्या बदलाची आशा आहे, असंही ते पुढे म्हणाले। सीमांचलाच्या विकासासाठी त्यांनी नवीन विद्यापीठ, रुग्णालय, रोजगार आणि महिलांसाठी योजना राबवण्याचं देखील आश्वासन दिलंय। झारखंडच्या चाईबासा सदर रुग्णालयात गंभीर निष्काळजीपणाचं प्रकरण समोर आलंय। थॅलेसेमियानं ग्रस्त 5 मुलांना संक्रमित रक्त चढवल्यामुळे ते HIV पॉझिटिव्ह ठरलेत। या प्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सिव्हिल सर्जनसह संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलंय। बाधित मुलांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेशही दिलेत। राज्य सरकार मुलांना संपूर्ण उपचार देईल आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। झारखंड उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा अहवाल मागितला असून चौकशीसाठी रांचीहून 5 सदस्यांचं पथक चाईबासाला पाठवलं गेलंय। पंजाबच्या माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांचं परदेशी कनेक्शन आता समोर आलंय। लाचखोरी प्रकरणात अटकेनंतर CBIनं भुल्लर यांचा पासपोर्ट जप्त करून त्यांच्या परदेशी दौऱ्यांची माहिती गोळा केली आहे। दुबईत 2 आणि कॅनडामध्ये 3 फ्लॅट असल्याचं आढळलं असून लुधियानामध्ये 20 दुकानं आणि 55 एकर जमीनही त्यांच्या मालकीची असल्याचं तपासात समोर आलंय। माजी DGP सिद्धार्थ चट्टोपाध्याय यांनी पोलीस विभागातील भ्रष्टाचाराचा उल्लेखही केलाय। भुल्लर एकटे नाहीत, CBI कृष्ण नावाच्या व्यावसायिकाला सरकारी साक्षीदार बनवण्याचा प्रयत्न करत असून त्यामुळे भुल्लर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले। लखनौ आग्रा एक्सप्रेसवरून प्रवास करणाऱ्या दिल्लीहून गोंडाला जाणाऱ्या AC बसला धावत्या वेळी आग लागली। बस ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगानं जात असताना मागचा टायर फुटल्यानं धूर निघू लागला आणि लगेच आग भडकली। भीषण आगीमुळे बस तासभर आगीत धुमसत होती, मात्र प्रवाशांपैकी 70 जण थोडक्यात सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले। अग्निशमन दलानं घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलंय, पण आगीमुळे बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे। तांत्रिक बिघाड आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अहवाल आहे। पोलीस आणि अग्निशमन दल चौकशी करत असून आगीचं नेमकं कारण शोधण्याचं काम सुरू आहे। छत्तीसगडमधल्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग स्वीकारलाय। तब्बल 21 नक्षलवादी कार्यकर्त्यांनी 18 शस्त्रांसह आत्मसमर्पण केले। हे सगळे कोएमारी किस्कोडो हे क्षेत्र समितीचे सदस्य असून त्यात विभाग समिती सचिव मुकेश यांचाही समावेश आहे। या कार्यकर्त्यांमध्ये 13 महिला आणि 8 पुरुष आहेत। या नक्षलवाद्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतलाय। त्यांनी 3 AK-47 रायफल, 4 SLR, 2 इन्सास आणि 6.303 रायफल आणि 1 BJL यासह एकूण 18 शस्त्र पोलिसांकडे जमा केली आहेत। प्रशासनाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलंय। दिल्लीतील यमुना नदीच्या किनाऱ्यावर छठ पूजेच्या तयारी दरम्यान भाजप आमदार रवी नेगी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। रवी नेगी यमुना नदीच्या घाटावर रील बनवत असताना त्यांचा पाय घसरला आणि थेट नदीत पडले। व्हायरल व्हिडिओमध्ये नेगी गुडघ्यांवर बसून दोन्ही हातात पाणी घेतात आणि विरोधी पक्षांना आवाहन करतात की हिंमत असेल तर इथे येऊन पाणी पिऊन दाखवा, लोकांना मूर्ख बनवता। एवढं बोलून ते उठण्याचा प्रयत्न करतात, तेवढ्यात त्यांचा पाय घसरतो आणि ते यमुना नदीत पडतात। नदीत पडल्यानंतर नेगी हसून म्हणतात, ही तर एक शानदार डुबकी होती, असं देखील व्हिडिओमध्ये दिसतंय। कर्नाटकमधील कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत गोंधळ झाला आणि या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडलं। यावेळी माजी मंत्री रमेश जारकीहोळी आणि आमदार लक्ष्मण सवदी यांच्या समर्थकांमध्ये जोरदार मारामारी झाली। यावेळी शाब्दिक चकमक झाली आणि नंतर कार्यकर्ते एकमेकांवर थेट धावून गेले, त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता। शेवटी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी जमावाला पांगवून शांत केलं।
नांदेडमधल्या तरुणाचा कर्नाटकातील विवाहितेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून हातपाय बांधून बेदम मारहाण करण्यात आली आहे। या तरुणाचा मृत्यू झालाय। कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यातील नागपल्ली या गावातली ही घटना आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सगळीकडे व्हायरल झाला असून या प्रकरणी 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। 2 मित्रांसमवेत विष्णू हा महिलेच्या घरी गेला असता महिलेच्या घरच्यांनीच त्याला बेदम मारहाण केली। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली। हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असताच तरुणाचा मृत्यू झाला। रिलायन्सने मेटासोबत हातमिळवणी करत 855 कोटींची नवी कंपनी स्थापन केली आहे। रिलायन्स आणि फेसबुकचा हा संयुक्त उपक्रम आहे। या कंपनीत रिलायन्सची 70% तर मेटाची 30% भागीदारी आहे। या नवीन कंपनीचं नाव रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड असं असेल आणि ती भारतात एंटरप्राइज AI सेवांचा विकास आणि व्यवसाय करेल। सुरुवातीला रिलायन्स इंटेलिजन्सने 2 कोटी रुपयांच्या भांडवलासह REIL ची 100% उपकंपनी म्हणून स्थापना केली होती, जी आता करारानुसार संयुक्त उपक्रम म्हणून काम करणार आहे। आंध्र प्रदेशमधील कुर्नूल बस ज्या बाईकला धडकली त्या बाईकवरील दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते। बाईकचा आधीच अपघात झाला होता। रस्त्याच्या दुभाजकाला धडकल्यानं बाईकस्वाराचा मृत्यू झाला होता असं पोलीस तपासात स्पष्ट झालंय। अपघातग्रस्त बाईक रस्त्यावरून हटवण्यापूर्वीच मागून भरधाव वेगानं येऊन बस बाईकला धडकली आणि इंधन टाकी फुटल्याने आग लागली अशी माहिती सध्या पोलीस तपासातून स्पष्ट झाली आहे। भारतीय कायद्यानुसार यापुढे क्रिप्टोकरन्सी ही मालमत्ता मानली जाणार आहे। मद्रास उच्च न्यायालयानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। कायदेशीर चलन नसलं तरी क्रिप्टोकरन्सीमध्ये मालमत्तेचे सगळे गुण आहेत असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय। WazirX प्लॅटफॉर्मवर सायबर हल्ल्यानंतर गुंतवणूकदाराच्या XRP होल्डिंग्स गोठवल्याप्रकरणी दाखल याचिकेवर हा निर्णय दिला गेला। कंपनीने या घटनेत अंदाजे $230 दशलक्ष इतकं नुकसान झाल्याची नोंद केली होती। इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर दिल्ली कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी एका भारतीय प्रवाशाकडून 170 ग्रॅम सोनं जप्त केलंय। हा प्रवासी 25 ऑक्टोबर 2025 ला एअर इंडियाच्या विमानानं दुबईला आला होता आणि प्रवाशाला विमानानं उतरल्यापासूनच कस्टम्सचे अधिकारी गोपनीयतेनं फॉलो करत होते। तो ग्रीन चॅनलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याला अडवलं गेलं। त्याच्या सामानाची एक्स-रे तपासणी केली गेली। त्यानंतर एक संशयास्पद वस्तू दिसली। सखोल तपासणीनंतर प्लास्टिकच्या बाटलीचा झाकणाखाली सोन्याचा एक गोल तुकडा शिताफीनं लपवण्यात आल्याचं आढळून आलं। या प्रकरणी सध्या पुढील तपास सुरू आहे। उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये छठ पूजेची जोरदार तयारी सुरू आहे। 4 दिवसांच्या या उत्सवासाठी आवश्यक पूजा साहित्य आणि फळांची खरेदी करण्यासाठी प्रयागराजमधील बाजारांमध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। आज खरना हा दुसरा दिवस असल्यामुळे आणि उद्या संध्याकाळी अस्ताला जाणाऱ्या सूर्यदेवाला अर्घ्य देण्याचा मुख्य विधी आहे। त्यामुळे बाजारात उत्साहाचं वातावरण आहे। सूप, बांबूच्या टोपल्या, ऊस तसंच विविध प्रकारची फळं खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी झुंबड उडवली आहे। सूर्यदेवाला समर्पित असलेल्या 4 दिवसीय छठ महापर्वाच्या तयारीनं दिल्लीत जोर धरलाय। पूर्व दिल्लीतील मयूर विहार फेज 1 जवळ छठ घाटावर सध्या तयारी सुरू आहे। आज या उत्सवाचा दुसरा दिवस असून याला खरना असं म्हणतात। खरनाच्या दिवशी व्रती महिला दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी पूजा करून गूळ आणि तांदळाच्या खिरीचा नैवेद्य ग्रहण करतात। खरद्यानंतरच भाविकांचा 36 तासांचा कठोर निर्जला उपवास सुरू होतो। मयूर विहार जवळ यमुना नदीच्या किनाऱ्यावर आणि DDAच्या मैदानांमध्ये प्रशासनाकडून तात्पुरते छठ घाट तयार केले जात आहेत। हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला इथे असलेल्या मॅक्लॉडगंजमध्ये तिबेटियन समकालीन कला प्रदर्शन ॲश द माइंड विशेस हे सुरू झालंय। 25 ऑक्टोबरपासून सुरू झालेलं हे प्रदर्शन 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे। दृश्य कलाकार तशे नीमा यांनी हे प्रदर्शनाचं आयोजन केलंय। या कलाकृतींच्या माध्यमातून तिबेटियन समुदायाचं व्यक्तिमत्व आणि वैशिष्ट्य अतिशय सूक्ष्म पद्धतीनं मांडली जात आहेत। या प्रदर्शनात सुमारे 22 कलाकारांनी तयार केलेल्या 50हून अधिक कलाकृतींचा समावेश आहे, ज्या तिबेटियन कलेचा नवीन आणि सर्जनशील दृष्टिकोन पाहायला मिळतोय। मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये आज जोरदार पाऊस झालाय। सकाळपासून शहरात ढगाळ वातावरण होतं आणि त्यानंतर अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या। अचानक आलेल्या पावसामुळे शहराच्या सखल भागात पाणीही साचलंय। वाहतुकीवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला। या पावसामुळे वातावरणात गारवा मात्र निर्माण झाला, ज्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला। मात्र सततच्या पावसामुळे शेतातील पिकांवर होणाऱ्या परिणामांबद्दल शेतकरी चिंता व्यक्त करतात। उज्जैनमध्ये पुढील काही तास पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। थायलंड आणि कंबोडियामधील सीमावाद संपुष्टात आणण्यासाठी दोन्ही देशांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत युद्धविराम करार केलाय। ट्रम्प यांच्या मध्यस्थीनं झालेल्या या कराराला आशियातील शांततेसाठी महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे। दरम्यान ट्रम्प प्रशासनानं 8 महिन्यात 8 युद्ध संपवली असून लवकरच पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघर्षही सोडवला जाईल असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। डोनाल्ड ट्रम्प सध्या 5 दिवसांच्या आशियाच्या दौऱ्यावर आहेत। ते आसियान परिषदेत सहभागी होणार असून जपान, दक्षिण कोरिया आणि चीनच्या नेत्यांशी महत्त्वपूर्ण चर्चा करणार आहेत।
आसियान परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा पाकिस्तानच्या नेतृत्वाच्या प्रेमात दिसले. मलेशियातील परिषदेत बोलताना त्यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना महान व्यक्ती असं म्हणत त्यांचं कौतुक केलं. ट्रम्प यांनी पाकिस्तान-अफगाणिस्तान संघर्षात मध्यस्थी करून शांतता प्रस्थापित करण्याचं आश्वासन देखील दिलं. यापूर्वीही ट्रम्प यांनी मुनीर यांची भेट घेतली असून पुन्हा त्यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चांना उधाण आलं असून ट्रम्प यांचा पाकिस्तानकडे वाढता झुकाव पुन्हा एकदा स्पष्ट झालाय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या 5 दिवसांच्या आशिया दौऱ्यावर असून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात मलेशियातून केली आहे. क्वालालंपूर विमानतळावर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं. मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांनी रेड कार्पेटवर त्यांचं स्वागत केलं आणि पारंपरिक नृत्य संगीतानं पाहुणचार केला. स्थानिक कलाकारांच्या तालावर ट्रम्प यांना देखील नाचायचा मोह आवरता आला नाही आणि ते देखील डान्सर्ससोबत थिरकताना दिसले. या डान्सिंग डिप्लोमसीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ट्रम्प या दौऱ्यात आसियान परिषदेत सहभागी होऊन आशियातील व्यापार आणि संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देणार आहेत. भारताने रशियाकडून होणारी तेल आयात पूर्णपणे थांबवली आहे असा पुनर्दावा पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. हा निर्णय अमेरिका-भारत भागीदारीसाठी मोठं पाऊल असल्याचंही ते म्हणाले. तेल खरेदी हा भारताचा स्वतंत्र आणि राष्ट्रीय हितांवर आधारित निर्णय आहे असं म्हणत भारताने मात्र ट्रम्प यांचा हा दावा फेटाळून लावलाय. दरम्यान अमेरिकेने रशियाच्या रोसनेफ्ट आणि लुकोइल या प्रमुख तेल कंपन्यांवर कठोर निर्बंध लादले. दरम्यान जोपर्यंत संयुक्त राष्ट्रांचे अधिकृत निर्बंध लागू होत नाही तोवर भारत रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाने देखील स्पष्ट केलं आहे. रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर भीषण ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केलाय. या हल्ल्यात 4 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झालेत. कीव्ह आणि ड्निप्रोपेट्रोव्स्क या प्रदेशात झालेल्या हल्ल्यांमुळे अनेक घरं, इमारती आणि वाहनांचं मोठं नुकसान झालंय. राजधानीत सलग स्फोट झाले आणि बॅलिस्टिक हल्ल्यामुळे शहर हादरल्याची माहिती कीव्हचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिली आहे. अडवलेल्या क्षेपणास्त्रांचे अवशेष निवासी भागात पडले ज्यामुळे आग लागली अशी माहिती स्थानिक प्रशासनानं दिली. युद्धविरामाच्या चर्चेदरम्यान झालेल्या हल्ल्यामुळे तणाव पुन्हा एकदा वाढला आहे. रशियाने त्यांच्या नवीन अणुऊर्जेवर चालणाऱ्या बुरेवेस्टनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र 14,000 किलोमीटरपर्यंत उडू शकतं आणि तब्बल 15 तास हवेत कार्यरत राहू शकतं. हे क्षेपणास्त्र कोणत्याही आधुनिक संरक्षण प्रणालीला भेदू शकतं आणि जवळजवळ अजिंक्य असल्याचं मत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. बोरेवेस्टनिक अणुऊर्जेवर चालत असल्यानं ते दीर्घकाळ हवेत राहू शकतं आणि त्यावर अणुबॉम्ब देखील बसवता येतो असं देखील ते म्हणाले. हे क्षेपणास्त्र अत्यंत कमी उंचीवर उडत असल्यानं रडारला ते ओळखणं अवघड आहे. पुतीन यांनी आता या क्षेपणास्त्राच्या तैनातीसाठी तयारी सुरू करण्याचे आदेशही दिले आहेत. अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. नॉर्थ कॅरोलिनात मॅक्स्टन शहरात हॅलोवीन पार्टी दरम्यान झालेल्या गोळीबारात 2 जणांचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झालेत. ही घटना पहाटेच्या सुमारास डिक्सन ड्राईव्ह या परिसरात घडली. गोळीबार सुरू होताच पार्टीतील लोकांमध्ये गोंधळ उडाला आणि जीव वाचवण्यासाठी पळापळ झाली. पोलीस आणि बचाव पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींवर उपचार सुरू केले. दरम्यान या हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. गोळीबाराच्या घटनेनंतर सध्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धातील शांतता प्रक्रियेवर भाष्य केलंय. त्यांना वाटलं होतं की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धाचा संभाव्य करार रशिया आणि युक्रेनमधील शस्त्रसंधीपेक्षा अधिक कठीण असेल. त्यामुळे त्यांनी मी पुतीनसोबत माझा वेळ वाया घालवणार नाही असं म्हटलंय. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकमधील युद्ध थांबवल्याचा दावा अनेकदा केलाय. ते युक्रेन आणि रशियातील युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं देखील त्यांनी अनेकदा म्हटलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कॅनडा विरुद्ध मोठं व्यापार युद्ध छेडलंय. माजी राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रीगन यांच्या संदर्भात कॅनडानं वर्ल्ड सिरीज दरम्यान दाखवलेली जाहिरात खोटी असल्याचा आरोप करत ट्रम्प यांनी कॅनडावरील शुल्कात 10% वाढ केली आहे. रीगन यांना राष्ट्रीय सुरक्षा आणि अर्थव्यवस्थेसाठी शुल्क हवं होतं परंतु कॅनडानं याउलट जाहिरात दाखवली. ही जाहिरात तातडीनं काढून घेण्यास सांगितली असताना देखील कॅनडानं खोटी जाहिरात वर्ल्ड सिरीज दरम्यान चालवली. त्यांच्या या कृतीमुळे शुल्कांवर अतिरिक्त 10% वाढ करत असल्याचं ट्रम्प यांनी जाहीर केलंय. प्रतिस्पर्ध्यांनी माघार घेतल्यामुळे कॅथरीन कॉलनी आयर्लंडच्या अध्यक्षपदी विराजमान होण्याच्या मार्गावर आहेत. आयर्लंडच्या अपक्ष डाव्या विचारसरणीच्या राजकारणी कॅथरीन कॉलनी या देशाच्या पुढील अध्यक्ष होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्यांच्या या एकमेव प्रतिस्पर्धी मध्यमार्गी फाईन गेल पक्षाच्या हेदर हॅम्फ्रीज यांनी माघार घेतली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार कॉनली यांचा मोठा विजय निश्चित होता. त्यामुळे हॅम्फ्रीज यांनी कॉनली यांचे आयर्लंडच्या पुढील अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन देखील केलं.
जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाचा झपाट्यानं विस्तार होतोय. मात्र हीच AI प्रणाली स्वतःच्या शटडाऊनला म्हणजेच स्वतःला बंद करण्यास नकार देत असल्याचं धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय. संशोधनादरम्यान काही AI मॉडेल्सनी शटडाऊनचा आदेश न पाळता तो अडवण्याचा प्रयत्न केला, तर काही मॉडेल्स प्रणाली बंद होऊ नये म्हणून एका काल्पनिक व्यक्तीला ब्लॅकमेल करण्यासही तयार असल्याचं निष्पन्न झालंय. त्यामुळे भविष्यात AI प्रणालींवर नियंत्रण ठेवणं कठीण होऊ शकतं अशी भीती काही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पॅलिसेड रिसर्च या AI सुरक्षा संस्थेनं हे संशोधन केलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्यासोबत व्यापार आणि महत्त्वपूर्ण खनिजांसोबत संबंधित एका विस्तारित करारावर स्वाक्षरी केली आहे. यावेळी कराराच्या कागदपत्रांची देवाणघेवाण करताना ट्रम्प यांनी पंतप्रधान अनवर इब्राहिम यांच्या स्वाक्षरीबद्दल एक खास टिप्पणी केली. तुमची स्वाक्षरी खूपच आकर्षक आहे आणि ती खूप कलात्मक आहे असं ट्रम्प म्हणाले. ट्रम्प यांच्या अनपेक्षित कौतुकाने वातावरणात हलकी फुलकी चर्चाही रंगली.